मुख्यमंत्री पदावरून महायुतीने आता महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले। उद्धव ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे। तर काँग्रेस पार्टी बेईमान असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं। डबल इंजिन सरकार 14 कोटी जनतेचं भलं करतं असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला जे आहे हे तिथे मुख्यमंत्रीचा चेहरा बनायचा आणि काही लोक ओरडून ओरडून थकले। आता मला मुख्यमंत्रीचा चेहरा बनवा, मला मुख्यमंत्र्याचा चेहरा बनवा, पण त्यांचा काय कोण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही। कारण की त्यांची परिस्थिती जी आहे ही लोकसभेमध्ये त्यांना कोणामुळे मतदान मिळालं हे आता काँग्रेसला पक्का माहिती पडलेलं आहे की आमचीच मदत घेऊन आम्हालाच हे सांगतायत की आम्हालाच मुख्यमंत्र्याचा चेहरा करा। पण महायुतीचं सरकार जे आहे हे कुठलाही धर्मभेद करत नाही, जातीभेद करत नाही। महायुतीचं सरकार जे आहे सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे जे आहे हे काम करते आणि प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम करतोय। काँग्रेस पार्टी किती बेईमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल, पुन्हा कळेल। खरं तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं आहे। काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाहीये। पवार साहेबांना सुप्रियाताईला मुख्यमंत्री करायचं आहे। काँग्रेसमध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यामुळं खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्याची आहे आणि याच्यातला हाच फरक आहे, मूलभूत फरक आहे। महाविकास आघाडी मुख्यमंत्र्याकरता भांडतोय, आम्ही डबल इंजिन सरकार, केंद्र आणि राज्य सरकार, महायुती सरकार आणून 14 कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतोय। उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।